तर हिंदी भाषेबाबतचा जी.आर. रद्द झाल्यानं ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द झाला। आता या संदर्भात विजय मिळवण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र येण्याचे संकेत मिळत आहेत। मात्र मनपा निवडणुकांसाठी ठाकरे बंधू एकत्र येणार का, ठाकरे बंधूंची युती होणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। आणि या संदर्भात काल उद्धव ठाकरे यांनी एक सूचक वक्तव्य केलं होतं। मराठी माणसानं एकत्र येण्यासाठी संकटाची वाट पाहू नये, एकजूट कायम राहावी अशी साद उद्धव ठाकरे यांनी घातली होती। मात्र आज पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी मोर्चा आणि विजय मिळाव्याला राजकीय लेबल नको असं वक्तव्य केलं। त्यामुळे ठाकरे बंधूंची युती होणार का याची उत्सुकता लागली आहे। माझा मराठी माणसाला आग्रह आहे की एखादं संकट येईपर्यंत आपण एक होण्याची वाट कशाला बघायची। एक संकट जे येऊ घातलं होतं, उंबरठ्यावरती होतं, आपण नुसतं एकवटतोय हे बघितल्यानंतर या संकटाला माघारी जावं लागलं। म्हणून ही जी काय आता जाग आलेली आहे ती जाग आपल्याला कायम ठेवावी लागेल। मोर्चालाही पक्षीय लेबल लावू नका आणि उद्या विजय मेळावा झाला तरी त्याला पक्षीय लेबल लावू नका। कसं आहे, युत्या आघाड्या या सगळ्या गोष्टी, निवडणुका या सगळ्या गोष्टी येत जातील, जात जातील, सगळ्या गोष्टी होत राहतील। मराठी भाषा संपली, परत नाही येणार, कळलं का? कारण भाषा ही संस्कृती टिकवत असते। उद्या ती जर मुळाशी गेली ना तर या युती आघाड्यांना काय अर्थ आहे? या सगळ्या गोष्टी या निवडणुकीच्या वेळेला बघता येतील का, विचार करता येईल त्या गोष्टींचा, त्याचा विचार आत्ता करून चालणार नाही। आता मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही एक संकट म्हणूनच पाहावं, त्याला राजकीय लेबल लावू नयेत।